यार हे चल ना, उशीर झाला आपल्याला. अरे आलो आलो. अरे इथं कागद पण टाकलेत असे रस्त्यावरती. काय तर लिहिलंय का याच्यावरती? वाचू का? वाज बरं. दरवेळी घटना घडते, निषेध होतो, मोर्चा निघतो, मागण्या होतात, राजकारणी भेटी देतात आणि बातम्या झळकतात आणि काही दिवसांनी सगळं पुन्हा शांत होतं. मी संतापलोय आणि माझ्या वेदना ओसंडून वाहत आहेत त्या निष्पाप जीवांसाठी ज्या नराधमाच्या विकृत कृतीच्या बळी ठरल्या. मग मालेगावची चिमुकली असो की नसरापूरचे लाडके लेक, कोल्हापूरचे डॉक्टर असो की धावत्या ट्रेनमध्ये बळी पडलेली भगिनी, की मग पुणे पर्वती येथील 9 वर्षांची नाथ जिच्यावर स्वतःच्या आजोबांनी अत्याचार केला. 4 दिवसात 4 बलात्कार प्रकरण. माझ्या राजा शिवछत्रपतींच्या या पावन धर्तीवर असे नराधम जन्माला आलेच कसे? बरं आलेच तर मग त्या वासनांद नराधमांना कठोर शिक्षा तरी कुठं होते? मला विचारायचंय, महाराष्ट्राचं सरकार काय झोपलंय का कुणाच्या लग्नात नाचण्यात व्यस्त आहे? नाहीतर मग एखाद्या राज्याची व्यवस्था एवढी अपयशी ठरतेच कशी? खरं सांगू, आज माझे छत्रपती शिवाजी महाराज असते तर सगळं बाजूला ठेवून आधी अशा नराधमाला फासावर लटकावलं असतं, नाहीतर हत्तीच्या पायाखाली चिरडलं असतं, कडेलोट केलं असतं. महाराष्ट्राचं सरकार नक्की काय करते? कारण गुन्हेगारांना कसली भीतीच उरलेली नाहीये. अशा दुष्कृत्यांमुळे उद्ध्वस्त झालेल्या त्या निरागस मुलीच्या बालपणाचं काय, तिच्या आत्मविश्वासाचं काय, तिच्या भविष्याचं काय, तिच्या जीवाचं मोल काय, याचं सरकारला काय पडलं नाही आणि जनता 2 दिवसानंतर काही या विषयावर बोलत नाही. छान लिहिले रे. अरे मस्त लिहिलंय, एवढंच लिहिलंय पण ह्याला कोण लिहिलंय की भारी लिहिलंय पण काही. तुम्ही तरी बोला कमेंट बॉक्समध्ये.